नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज 15 जानेवारी आहे, मतदानाचा दिवस आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान केंद्रांवरती रांगा लागलेल्या आहेत. मुंबईचा विचार केला तर 9:30 वाजेपर्यंत जवळपास 7% मतदान जे झालेलं आहे. पुण्यातलं मतदान हे सगळ्यात जास्त म्हटलं जात आहे. दुपारनंतर ऍक्च्युअल किती मतदान झालं या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हे आपल्याला कळेल. तुर्तास आपण वेगवेगळ्या मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातल्या मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत, मतदान केंद्रांवरती किती रांगा आहेत, किती गर्दी आहे आणि कशा पद्धतीने ही मतदान प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवली जाते याविषयी माहिती घेऊया. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार नेहा पुरव मॅडम मुंबई आउटलुक सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मॅडम, मुंबई आउटलुक मध्ये स्वागत आहे. आणि सगळ्यात अगोदर मला सांगा की बोरिवलीमध्ये तुम्ही आहात, काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स या संपूर्ण प्रक्रियेला मतदारांकडून मिळताना दिसतोय? संकेत, आज सकाळपासून जर मतदान केंद्रांवरती बघितलं तर मतदान 7:30 वाजता सुरू होणार होतं. पण 6:30 वाजल्यापासूनच लोकांच्या ज्या रांगा आहेत त्या मतदान केंद्रावर लागल्या होत्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ह्या बोरिवली विभागामधली सांगावीशी वाटेल की ह्याच्यामध्ये दरवर्षी जेव्हा गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात, हा गुजराती बहुल इलाका आहे, गुजराती मतदार कायम इथे मोठ्या प्रमाणात सकाळी लवकर खूप गर्दी करतात आणि रांगेमध्ये गुजराती मतदार असतात. पण ह्या वेळेला मला पहिल्यांदा असं आढळलं की मतदार जे होते ते मराठी मतदार सगळ्यात जास्तीत जास्त बाहेर आले आणि मराठी मतदारांनी जास्त, म्हणजे ते मराठीमध्ये बोलत होते जास्त. तिथे वातावरण जे आहे ते मतदान केंद्रांमध्ये गुजराती न होता ते मराठी वातावरण सगळं झालं होतं आणि मराठी मतदार जास्तीत जास्त संख्येने बाहेर येत होते. त्याच्यामुळेच असं आहे की सकाळच्या वेळेला इथले जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रांवरती भयंकर गर्दी होती. म्हणजे 7:30च्या ऐवजी 6:30 वाजल्यापासूनच लाईनी लागल्या होत्या. त्याच्यामुळे मतदान काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या किंवा काही, इथे या एरियामध्ये असं काही घडलं नाही. पण तरी सुद्धा मतदान मोठ्या उत्साहाने तिथे मतदानामध्ये सहभाग घेत होते आणि जास्तीत जास्त एक त्यांच्यामधून ते बोलत होते, ते मी ऐकत होते, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अतिशय उत्साहामध्ये असलेले हे मतदार सांगत होते की ह्या वेळेला बदल घडवायचा आहे आणि ह्या वेळेला मराठी लोकांनी जास्तीत जास्त बाहेर आलं पाहिजे. संकेत, लक्ष्मी दर्शनाचा एक मुद्दा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. 29 महापालिकांमध्ये म्हणजे अगदी हे असेल, ठाणे असेल, भिवंडी असेल किंवा अगदी पुण्यामध्ये चांदीच्या वाट्या वस्तू वाटल्या गेलेल्या आहेत. बोरिवलीमध्ये काय तसा प्रकार घडलेला आहे का? बोरिवलीमध्ये अद्याप तरी असा काही प्रकार घडलेला नाही. बोरिवलीमध्ये अद्याप तरी सगळं शांततेत चाललेलं आहे. फक्त एवढंच मी ह्या निमित्ताने मी एक सांगू शकते की जे कॅच फॉर वोट चे जे प्रकार बाहेर मुंबईमध्ये घडत होते किंवा दहिसरमध्ये वॉर्ड नंबर 1 मध्ये सुद्धा जो प्रकार घडला, तर त्याचा परिणाम जो आहे तो ते लोक आज सकाळी पण त्यांच्याशी जेव्हा मी बोलले तेव्हा त्या लोकांचं म्हणणं असं होतं की अशा प्रकार आमच्या एरियामध्ये अजून घडलेला नाहीये, अजून घडलेला नव्हता. पण तरी सुद्धा ते लोक प्रचंड सतर्क आहेत आणि त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की आम्हाला जर कोणी कॅश घेऊन आलं किंवा कोणी जर आम्हाला पैसे द्यायला आलं तर आम्ही ते पैसे नक्की घेणार. आम्ही लक्ष्मीला आभारणार नाही, पण आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला ज्यांना हवंय, आम्हाला घटनेने अधिकार दिलेला आहे, आम्हाला ज्याला हवं त्यालाच आम्ही मतदान करणार. बर, पुण्यामध्ये 5-6 हजार रुपयाचा रेट चालू आहे. तिथे काय परिस्थिती आहे? मुंबई किंवा पश्चिम मुंबई जे आहे तिथे काय अशा पद्धतीचे रेट समोर आलेत का? एका मताला किती भाव मिळतो? साधारणपणे कसं आहे की हे जे प्रकार आहेत ते गेल्या 2-3 दिवसांपासून वाढलेले आहे ते आपण सगळीकडे बघतोय. त्याच्यामध्ये दहिसर ईस्ट, दहिसर वेस्टचा जो भाग आहे, वॉर्ड नंबर 1 जो आहे, तर त्या वॉर्ड नंबर 1 म्हणजे गणपत पाटील नगर हा विभाग जिथे येतो, तर तिथे जास्तीत जास्त मतांचा रेट गेल्या 2 दिवसापर्यंत वाढल्याचं दिसत होतं. काल रात्री तर हा सुरुवातीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 7,000 रुपये एका मताला असा रेट होता. पण शेवटी काल संध्याकाळपर्यंत हा रेट 30,000 पर्यंत गेल्याचं आमच्या कानावरती आलं आणि ते आम्हाला दिसत होतं. आणि त्याच्यामध्ये काही लोक पकडलेही गेले, काही लोक हे करताना कॅश फॉर वोट देताना पकडलेही गेले आणि त्याचाच परिणाम आजच्या मतदानावर झालाय. बर, मराठी मतदार मोठ्या प्रमाणात बोरिवलीमध्ये देखील उतरलेला आहे, जो गुजराती बहुल एरिया म्हणून ओळखला जातो. काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी मुंबईतली
संयुक्त सभा झाली, म्हणजे शिवशक्तीची सभा झाली दादरच्या शिवाजी पार्क येथे, त्याचा हा परिणाम आहे की आणखीन वेगळं काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी ज्या रीतीने शेवटच्या टप्प्यामध्ये जो प्रचार केला, जो झंझावात केला, एक शिवाजी बागची सभा असो किंवा ती ठाण्याची सभा असो, तर त्या सभेमध्ये त्यांनी जास्तीत जास्त सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत किंवा सरकारने जे प्रकल्प राबवलेले आहेत, तर ते प्रकल्प आपल्या काळात सुरू झाले होते, आपल्या काळात त्याची उद्घाटनं झाली आणि त्यानंतर सरकारने सरकार म्हणून ते प्रकल्प पूर्ण केले, ह्या मुद्द्यांवर जास्त भर दिला. त्याच्यामुळे सामान्य मतदार जो आहे, जो आपण शिवाजी पार्कची गर्दी बघितली किंवा ज्यांनी टीव्हीवर मोबाईलवरती जेव्हा हे बघितलं, तेव्हा त्यांना हे जाणवलं की हे प्रकल्प जे आहेत ते प्रकल्प उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळातच सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे हे सरकारने जर पूर्ण केले असतील तर त्याच्यामध्ये एक तर मोठी गोष्ट नाही, ते सरकारने सरकार म्हणून पूर्ण केले. आणि दुसरी गोष्ट अशी होती की ह्याच्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले, त्यांनी शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, शेवटच्या 4 दिवसांमध्ये ज्या सभा घेतल्या आणि जे मुद्दे मांडले, तर त्याचा परिणाम मराठी मतदारांनी बाहेर या, मराठी मतदारांनी मतदान करा, हा जे त्यांनी भावनिक अपील जे वारंवार दोन्ही भावांनी केलं, जे वारंवार आम्ही दोन्ही भाऊ म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी एकत्र आलेलो असं त्यांनी जे सांगितलं, तर त्याचा मोठा परिणाम जनतेवर झालेला आहे. मराठी मतदार किंवा एकूणच मतदार केंद्रांवरती मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या आहेत आपलं असं म्हणणं आहे. काय तुम्ही तिथल्या त्या मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला का? त्यांच्या डोक्यामध्ये कोणते मुद्दे आहेत? काय ते मराठी अस्मिता म्हणून ह्या सगळ्या निवडणुकीकडे बघतायत, की विकास कामं जी भाजप वारंवार सांगत आलेलं आहे त्या विकास कामं डोक्यात ठेवून ते लोक रस्त्यावर आलेले आहेत किंवा मतदार केंद्रावरती आले? सगळ्यात पहिल्यांदा मला इथे सांगायचंय की राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क सभेमध्ये जे अदानी बद्दलचं प्रेझेंटेशन केलं, की अदानीची संपत्ती गेल्या काही वर्षामध्ये जे प्रेझेंटेशन केलं, तर त्याचा मोठा परिणाम ह्या लोकांवरती झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी, बघाची लोकांनी सांगितलं की काही प्रकल्प जे आहेत ते प्रकल्प कसे पूर्ण झालेले आहेत. मेट्रो आहे, हे मेट्रो कशी पूर्ण झाली, तर कोस्टल रोड जो आहे तर तो कसा पूर्ण झाला, तर हे वारंवार म्हणजे फडणवीसांना वारंवार हे सांगावं लागत होतं की हे प्रकल्प आम्ही पूर्ण केले, ते प्रकल्प आम्ही आणले. आणि त्यावेळेला राज ठाकरे यांनी ते सगळं विषय समजून टाकला. त्यांनी हे सांगितलं की हे प्रकल्प जे आहे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असतानाही सुरू झालेले आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे आजही एक दोन्ही भावांच्या एकत्र येण्याने, जरी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे चे कार्यकारी जरी हे असले, शिवसेना अध्यक्ष असले, तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट आहे की दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत आणि दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत. आज ही शेवटची निवडणूक आहे. मराठीच्या मुद्द्यावर जर मराठी माणूस बाहेर नाही आला आणि मराठी माणसांनी वोटिंग नाही केलं, तर ह्याच्या पुढे ही शेवटची निवडणूक ठरेल असं राज ठाकरे यांनी ठाकून सांगितलेलं आहे. आणि त्याचा परिणाम जो आहे नक्कीच लोकांवरती झालेला आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला आपलं अस्तित्व राखायचं असेल, बाहेर यायचं असेल, तर आपल्याला ही निवडणुकीला बाहेर आलं पाहिजे. आपण ह्या दोघांना मराठीसाठी वोट केलं पाहिजे, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी वोट केलं पाहिजे. ते वारंवार त्या लोकांच्या मनावर जपलेलं आहे. बर, धन्यवाद मॅडम. तुम्ही ही जी सगळी माहिती दिली, बोरिवलीची परिस्थिती सांगितली आणि त्याचबरोबर मराठी मतदारांवरती या शिवाजी पार्कची सभा असेल किंवा अगदी ठाण्यातली सभा असेल, याचा कसा परिणाम झालाय, काय परिणाम झालाय हे सांगितलं. तुम्ही सोबत राहा आमच्या आणि वेगवेगळ्या मुंबईच्या पश्चिम भागातली जी माहिती आहे, मालाड असेल किंवा अगदी दहिसर असेल, जिथून मुंबई सुरू होते वॉर्ड क्रमांक 1 पासून, तिथली माहिती आपण नंतर तुमच्याकडून घेऊ. तुर्तास ही जी माहिती दिली तुम्ही त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.